मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला ना बेटा, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा. याचं नाव माया आहे, लक्षात घ्या. पुन्हा नाही, पुन्हा नाही. तुम्ही कितीही मोठं व्हा, कितीही मोठं व्हा सेठजी, तरी आईच्या दृष्टीनं आपण तिचं लेकरू आहे हे लक्षात ठेवा. किती मोठं. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांची आई वारली पण होती तेव्हा गुजरातमध्ये भेटायला जायचे आणि एकदा दाखवलं टीव्हीला. नाना जॅकेटवाले मोदी साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय चिकटून बसले बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी मोठ्या प्रेमानं पाणी घेतलं आणि शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. आई शेजारी होती. क्षणाचा विलंब लावला नाही, लगेच साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं आईनं. का तोंड पुसता येत नाही? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. बस मी इथून सांगत होतो. सादर भली मिली एक माता, तिचं नाव प्रसूती आहे. आई प्रेमानं, प्रेम आणि भय याच्यावरून वाढलं आपलं. भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. नाना लेकरू आडवा आलेलं असते, माय गडबडा 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 दवाखान्यात लोळत असते, तेव्हा डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या, पाटील इकडे या, पाटील धर्मसंकटात आहे मी. एक तर बाळ जगल नाही तर बाळाची आईन लवकर सांगा काय निर्णय घेऊ. डॉक्टर मंडईकडे लक्ष द्या. सहज आहे बोल, कोणी म्हणलं. आणि मग डॉक्टर आत येतात. ती गडबडा गडबडा बरं का कुठे गडबडा गडबडा लोळते ती माऊली. मावशी डॉक्टर असलो तरी मलाही माय आहे, अंतकरण आहे. काय करू, धर्मसंकट आहे. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ. जर तुम्हाला जगायचं असेल ना मावशी, तर बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. आणि बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते. हे पहा डॉक्टर, माहेरची परंपरा. आमची आजी वारकरी होती, खांद्यावर झेंडा घेऊन ज्ञानबा तुकाराम करत पंढरपूरला जायची. आणि नियम होता माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं तुळशीची माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली माझ्या आजीची, या तुळशीच्या माळेची. माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवावं डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय वाटत नाही. मी का आपली वेळ घेतली? राजा दक्षानं सक्त ताकीद केली. जो सतीचा सन्मान करेल, तिच्यासोबत बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय मात्र घाबरली नाही. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिले एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. बरं वाटलं सतीला. पुढे आली सती. पाहिलं शिवाला पूजेचं स्थान नाही. पहिल्यांदा सती ब्रह्मरुंदांवर रागावली. ब्रह्मरुंदांनो, माझ्या बापाला दक्षराजाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही त्या यज्ञाला मी सहभागी होत नाही. पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसतंय. ठीक आहे, हे प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. भृगु ऋषीनं रक्षण केलं यज्ञाचं. सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पाई. इकडे भगवान शंकराला कळालं सती जळून भस्म झालेली आहे.
महादेवाला क्रोध आला, जटा आपटली, वीरभद्र नामक गण प्रगट झाला. ते भूतावेताळाची सेना घेऊन निघाला. त्यानं सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देईना. भृगूच्या मिशा उपटल्या, कारण ते सभेतलं प्रकरण. त्यानं मिशीवर ताव दिलता ना, शंकराला बोलवते दक्षराजे. पुषा नावाच्या देवाचे दात पाडले, कारण ते हसत होतं. काही देवाचे डोळे काढले, त्यांनी इशारे केले होते. सकल सुरन विधिवत फल देईना. आता शंकरजी बैरागी झाले बरं का नाना. पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात. हे कास्तकाराला चांगलं माहिती आहे. एक चाक गाड्याचं मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा जाते. शेतकऱ्यांना विचारा. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा, कोणता एक चाकवाला फुपाटा बसलेला, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसलेली. एका चाकानं एवढी चव जाते गाड्याची. म्हणून पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सगळे करतील, पण ती अर्धांगिनी आहे. तिच्या सेवेची बरोबरी कोणी करू शकत नाही. पत्नी मरण पावली म्हणजे याची जर कंबर दुखत असेल तर म्हणत नाही सुनबाई झेंडू बाम लावून दे, ती लाजल. मुलगी स्वतःची लाजल, बहीण लाजल, आई लाजल, पण पत्नी आतून कडी लावून पतिदेवाची सेवा करल. ती अर्धांगिनी आहे. आणि घेतो 2-4 मिनिट बरं का. तुम्हाला काय वाटतं, पत्नी हे फक्त पत्नी असते? वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या जीवनभर. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. जन्मभर तुमची सेवा करते ना, तेव्हा ती दासी आहे. करणेषु दासी. संकट काळामध्ये तुमच्या मागे उभी राहून हिम्मत देत असते, तेव्हा मंत्री आहे. कार्येषु मंत्री. एखाद्या वेळेला सावकाराकडून पैसे घेतले बरं का नाना, आणि तो 2-2 दिवसांनी 2-2 दिवसांनी येतो. पतीचं जेवण निम्यावर आलं, पत्नी बारीक लक्ष ठेवून असते. एक दिवस दमबाजी करून गेला सावकार बरं का नाना. त्या संध्याकाळी पती जेवला नाही, रात्रभर झोपलाही नाही. पत्नी लक्ष ठेवून आहे. सकाळी पती उठला, पहिला गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं. पत्नीच्या लक्षात आलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही. आणि हिनच जेव्हा खिशात हात घालून काढली वस्तू, ती रोगोडची बाटली होती. काय करताय? तरी मला संशय होताच. रात्री झोपला नाही, काल जेवला नाही. काय करताय? आत्महत्या. का? सावकार काल बोलून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणला सावकार. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याच्या जोडा खाल्ल्यापेक्षा आपल्या गोठ्यात रोगर पिऊन मरावं म्हटलं. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या बदनापूरची धुणी भांडी करील ना त्या सावकाराचे पैसे फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू देऊ नका. याला म्हणतात कार्येषु मंत्री. पत्नी काय एक भूमिका आहे का डाकणे? भोज्येषु माता. जेवण घालते ना पतीला, तेव्हा ती आई आहे हे लक्षात ठेवा. तिलाच माहिती आहे पतीची आवड निवड. आवडीनिवडीचे पदार्थ सगळे करून पतीला वाढते. मग काय टीव्ही बघते का? तिथंच बसते ताटापुढे. आग्रह करू करू एक एक पदार्थ वाढते, पोटभर जेवायला घालते पतिदेवाला. तेव्हा ती पत्नी नाही, माय आहे.
भोज्येषु माता. मी का सांगतो हे? शंकरजी सती जळून भस्म झाल्यापासून बैरागी झाले, लक्ष लागत नाही, एकटेच आहे. कुठे नामचिंतन करतात, सतसंग करतात, कुठे डोळे मिटून ध्यानाला बसतात. इकडे आता तुलसीजी कथा बदल करतात. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आलेली सती म्हणजे पार्वती रूपात. हिमालय पर्वत आहे ना, त्याची म्हणून पार्वती. हे मराठी लक्षात घ्या. जनक राजाची जानकी, बिल्लाचा राजा झाला शबर, त्या शबराची शबरी. बस बस आता कळलं तुम्हाला. शबराची शबरी, जनकाची जानकी, पर्वताची पार्वती. हा बा जमलं. आणि पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चालली नाना, श्रद्धा वाढत चालली. आणि श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. आमची श्रद्धा आहे, पण आमची श्रद्धा सिजनेबल. श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला म्हणजे उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान, क्या बात है, समस्या का हल. आहे चांगलं आहे. त्या निमित्ताने सगळे बरं का शेठजी, शंकराच्या भक्तीला लागले लोक. बरेच महादेव दुर्लक्षित होते, त्यांची मंदिरं चांगले झाले. हे प्रदीपजी महाराजांचे उपकार आहे सर्वावर. लागले ना सगळे. दुर्लक्षित मंदिरं होते, सुंदर झाले मंदिरं. गर्दी सुरू झाली. आज तर सोमवार आहे. सूत्रही सर्वांना सांगितलं, 1 लोटा जल, समस्या का हल. पण नामदेव महाराजांचा अभंग आहे, ते म्हणले लोटाभर जल जास्त होते भाऊ. 750 वर्षापूर्वीचा अभंग नामदेवाचा. म्हणलं 1 लोटा नाही लागत, जास्त झाला तो पाण्याचा खर्च. मग 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. अभंग नामदेवाचा. 1 पसा पाणी. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर. लवकर. ते चोरट बुटकं होतं बरं का नाना, बुटकं होतं 4.25 फुटाचं. आणि ते गेलं जंगलात. चोरी काय मिळते का. महादेवाचं मंदिर होतं, आत गेलं. 5 किलोची घंटा होती पितळी. म्हणला हे तर बदनापूरला नेऊन विकली म्हणजे महिना सुखाचा जाईल. पण हातच पुरे ना, चोराचा बुटकं होतं. पिंडीवर उभं राहिलं, ते पिंडीवर घंटा काढण्यासाठी. शंकरजी एवढे प्रसन्न झाले, म्हणले बापरे, एवढे भक्त पाहिले बुवा. पण काही चालू मध्ये PSI ला ठोकतात तसा शालूट ठोकतात रस्त्याने. काही जवळ येऊन नमस्कार करतात, कोणी घंटी वाजवतं, कोणी तांब्यावर पाणी टाकतं, कोणी बेलाचं पान. फार झालं तर डोकं टेकवतं. याच्यापेक्षा भक्त मी आयुष्यात बघितला नाही. हा एकच भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. आणि ते घंटा काढायला गेलं उभं. चोरे चोरे पिंड दिला पावन, त्याच्या पूजने धाय देव. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. श्रावण महिनाभर. म्हणून श्रावण महिन्यात तुम्ही खेडेगावातली कोंबडी पहा, मुला बाळासह सुरक्षित असते. 1 महिना फिरायला निघली म्हणजे कोंबडी एकटी नाही, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं. मध्ये कोंबडी छाती काढून चालती, पुढं पाहती, मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिनाभर. श्रावण संपला म्हणजे एकटी कोंबडी दिसेल तुम्हाला उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे. चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला. श्रावण संपला ना आता, मग लेकरही संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो बाबा आता गणपती उठल्यावर. हे आमची श्रद्धा. श्रावणात वर जाते, भाद्रपद लागला की उतरते. माऊलीच्या भाषेत वर्षाकाळी सरिता
चढो लागे पंडू सुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. इथून वाढलाय आपला पार्वती श्रद्धा आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्तमेश्वर. श्रद्धा वाढत चालली. आणि नाहीतर जिथे श्रद्धा नाही ना तिथं जाऊ पण नका. नाना आदेश आहे संताचा. आव नाही आदर नहीं, नहीं नयनों से नयन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत मैन. ज्या घरी गेल्यावर तो मालक येत नाही, या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, नमस्कार नाही, तुमच्याकडे पाहत नाही, अशाच्या दाराला जर चुकून तुमचा पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळ्या करा. मेला तरी या जन्मी त्याच्या दरवाजात जाऊ नका. उस घर मत जाइये कांचन बरस. का सोन्याचा पाऊस पडत असला तरी आव नाही आदर नाही. आल्या अतिथी आदर, यावणी धर्म कोणता. घर कशाला म्हणतात. अरे बाप जेवला मुलाला माहित नाही, मुलगा जेवला बापाला माहित नाही, सून जेवली सासूला माहित नाही, अब्जाधीश घराणं आहे, एकाच बंगल्यात राहतात, तपास नाही. मग संस्कारासाठी सांगतो बरं का कुचे. 6 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा, मोलमजुरी करणारे मायबाप नाना, शाळेत जाताना दुपारच्या सुट्टीमध्ये काशीनाथ बाकीचे पोरं डबे सोडतात, जेवतात, हे बहीण भाऊ पाणी पिऊन झाडाखाली बसतात, पोटात काही नाही. संध्याकाळी आपल्या झोपड्यात आल्यावर मायबाप मजुरी करून आलेले, पण संस्कारानं धनवान सांगतोय, कपड्यानं फाटली आहे. ताई हातपाय धुवा बेटा. मायबापही उपवासी आहे आणि लेकरही उपवासी आहे. धुतले आहे. अगरबत्ती घेत आहे, दिवा घे रे बाळा. आणि मायबाप दोन्ही मुलाला गावातल्या मंदिरात नेतात. ताई अगरबत्ती लावली, गोंद्या दिवा लाव. हात जोडा बेटा, जोडले आई. डोळे लावा, लावले. मना देवाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून दिवसभराचे उपवासी, संस्कारानं धनवान. पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं जर पाप केलं पत्नीला नाही भोगावं लागत, पण पत्नीनं पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. त्याचं कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. आणि केवढा त्याग आहे. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या भैयासोबत खेळली, ज्या बहिणीसोबत खेळली, हे रक्ताचं नातं 25 वर्षे जपलेलं. आणि हे कोण्या गावचं वेळेवर येतं, बाशिंगवालं वेळेवर, काही संबंध नाही त्याचा. आधी त्या बाशिंगवाल्यासाठी एकाच मिनिटात एवढंही रक्ताचं नातं तोडते. एवढा त्याग कोणाचा आहे जगात. एकाच मिनिटात दिली तिलांजली. नुसतं नातं तोडत नाही, सुतकासे नाही तिचे प्रयोजन. आता बाप मेला, माय मेली तरी मुलीला सुतक पडत नाही, एवढा त्याग. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तर माहेरचं नाव कुमारी, पुढे माहेरचं नाव, पुढे पप्पाचं नाव, पप्पाचं आडनाव, गाव पप्पाचं, पोस्ट पप्पाचा, तालुका पप्पाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत, सगळे इकडचे. सौभाग्यवती, मग सासरचं नाव, मग मिस्टरचं नाव, त्याचं आडनाव, गाव त्याचं, पोस्ट त्याचा, तालुका त्याचा, जिल्हा त्या, एवढं सोडून एवढं स्वीकारलं. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क पत्नीचा आहे. मग होते काय, पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमाला गेली
तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य तिथं थिएटरमध्ये जातं बरं का शेठजी. आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये, उद्यापासून. म्हणून दोघंही या. इथला नियम आहे, संग सती जग जननी भवानी. शिवा आणि सती दोघंही रामायण ऐकण्याच्या उद्देशानं. आता संधी सोडू नका, अजून 6 दिवस आहे का नाना. तुम्ही विचार करा. आताच बसलो ना आपण कथेला, आताच बसलो, पण तास संपला, घड्याळी पहा. असंच होते ते. 3 तास 3 मिनिटासारखे जातात. आता पहा 1 तास पूर्ण झाला, 2च तास आहे. आणि मी तंतोतंत सांभाळतो, तिथे वशिलेबाजी नाही. 5ला तुम्हाला मोकळच. आज शिव पार्वती विवाहापर्यंतची कथा आपणाला पूर्ण करायची आहे. शंकरजी आणि सती दोघंही अगस्ती मुनीच्याकडे आज कथा ऐकायला. अगस्ती मुनीनं नमस्कार केला बरं का शिवाजी महाराज. नमस्कार केल्याबरोबर शंकरजीला वाटलं, बाप रे, ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तो वक्ता नमस्कार करतो, केवढी नम्रता. पण सतीनं डोकं चालवलं, ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तेच लागलं नमस्कार करायला. केवढं घाबरलं, काय सांगणार आहे. दोघांनी हे पहा, कृती एक असली ना कुचे, तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एक मजा सांगतो. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये शिवाजी महाराज 3 बसले होते. एक ब्राह्मण होता, एक भाजीपाल्याचा व्यापारी आणि एक पहिलवान होता. हे दोघं कलंडले होते शेठजी. आणि ब्राह्मण बसून होता. आंब्याचं झाड, दुपारची सावली, पाखरं काहीतरी कुजबुज करतात ना. ब्राह्मण बुवा या दोघाला म्हणाले, का माणसासारखे माणसं झोपा काढता का? का हे पाखरं भजनं करतात ना, तुम्ही नुसत्या झोपा काढता? काय म्हणतात ते पाखरं? ते काय मला ऐकू येतं. अहो पण काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणाले. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणाला, तसं नाही म्हणत ब्राह्मण काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा दिवसभराच्या डोक्यात एवढाच विषय. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला, तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतो हे तिघालाही माहिती नाही. आपलं डोकं. मी का सांगतो, नमस्कार केला ना अगस्तीजीनी, शंकरजीनं अर्थ लावला, केवढी नम्रता. सतीनं डोकं चालवलं, केवढं घाबरलं, काय सांगणार आहे. म्हणून लक्षपूर्वक कथा ऐकली महादेवानं. सतीचं लक्ष लागलं नाही. ही घटना मनमाडच्या पुढे अनकाई नावाचा किल्ला, नाशिक जिल्हा, तिथे चातुर्मास अगस्तीजींचा होता. आणि तिथे शंकरजी कैलासावरून कथा ऐकायला महाराष्ट्रात आले होते. पूर्वीपासून महाराष्ट्राचं हे महत्त्व आहे. आताही समाज खूप जमवायचा असेल तर त्याही कथा करायला महाराष्ट्रातच यावं लागते, नाही का नाना? तशी मजा नाही. उगाच आहे का महाराष्ट्र? सेठजी, कथेत लक्ष नाही लागलं सतीचं, महादेवजीचं लागलं. कथा श्रवणानंतर निघाले. त्रेतायुग, ती घटना घडलेली. सीता चोरीला गेलेली, ही नाशिक जिल्ह्यातली घटना. ही शिवसती कथा ऐकून मनमाडच्या जवळ जो अंकाई किल्ला, तिथून निघाले. तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ येत होते आणि शंकरराव आणि सती कथा ऐकून जात होते. महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. बापरे, ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम पुढे दर्शन द्यायला आहे. पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या पप्पाचं नाव काय आहे? दक्ष. और दक्ष का मतलब है चतुरता, यानी विद्वान बाप की बेटी. ले इथंही डोकं चालवलं की झालं. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं झाडं कवटाळून त्याला आमचा बुवा देवबाप्पा समजून पाया पडतो, आमचाही मिस्टर बिघडला असं वाटू नये म्हणून पाया पडले नाही. पण अष्टसात्विक भाव मात्र थांबले नाही नाना. डोळ्याला लागल्या धारा, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. त्या दिशेनं पाहून हात जोडले शंकरजीनं, मुखातून शब्द निघाले.
सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आत्ता मात्र सतीला राहावलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. और आप महादेव बड़ादेव से दबन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो, जय हो, जय हो. वो कौन है? जासु कथा कुंभज ऋषि जासु कथा कुंभज ऋषि जासु कथा कुंभज ऋषि जासु कथा कुंभज ऋषि भगति जासु में मुनि ही सुनाई भगति जासु में मुनि ही सुनाई जासु कथा कुंभज ऋषि जासु कथा कुंभज ऋषि भगति जासु में मुनि सुनाई भगति जासु में मुनि सुनाई जासु कथा कुंभज ऋषि जासु कथा कुंभज ऋषि मम इष्ट देवरा घुमीरा मम इष्ट देवरा घुमीरा मम इष्ट देवरा घुमीरा मम इष्ट देवरा घुमीरा वट जाई सदम मीरा सेवत जाई सदम मीरा जासु कथा कुंभज ऋषि भगति जासु मुनि सुनाई जासु कथा कुंभज ऋषि भगति जासु में मुनि सुनाई. सती जासु कथा कुंभज ऋषी गाई भगती जासुमय मुनी सुनाई सोई मम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्त्य मुनीकडे श्रवण केली ना, हा ते माझं इष्ट दैवत राम. राम मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीचा प्रश्न आहे. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली. बसलं झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जो तुम्हारे मन अति संदेहू तव किन जाईत परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही तब लग बैठेऊ बट छाई जब लगी तुम आयु मोही पाई. जोपर्यंत परीक्षा घेऊन वापस येत नाही ना तू, तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली बसतो. झाला निर्णय. महादेवजी वडाच्या झाडाखाली बसले आणि सती परीक्षा घ्यायला निघाली. पण सती मातेनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. शेठजी लक्षात आलं, आता हा सीतेसाठी रडतोय ना बाबा, आपणच सीता होऊन जावं. हा जर खरंच भगवान असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू कहा गई थी. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सीता झाली. हे लक्षात घ्या. सीतेच्या रूपात सती गेली. आता रामचंद्रानं बरोबर ओळखलं शिवाजी महाराज सती आहे, सीतेच्या रूपात आहे. आता संबंध 3 आहे. शंकराचे रामासोबत, रामाचे शंकरासोबत, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे. आता ही आमची सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे.
भगवान रामचंद्रजी भजन करतात, ओम नमः शिवाय है ना. आणि शंकरजी भजन करतात, श्रीराम जय राम सर्वांनी जय राम श्रीराम जय राम. हात वर करा, हात वर, हात वर सुशीलवाले. श्रीराम ये बा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम लाजू नका, लाजू नका. हा श्रीराम जय राम जय जय राम. या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. अच्छा बा. श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. असं भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. शूटिंग वाले भजन करा, लग्नात नसते हे भजन. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. वाह वाह. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम ये बात. भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. सदा शिव अच्छा. सदा शिव वाह, तुझी सदा शिव सदा शिव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव सदा शिव. राम पूजी सदा शिव सदा शिव. भजन करी महादेव. हो भजन करी महादेव. जय राम. श्रीराम जय राम. अच्छा. श्रीराम जय राम जय जय राम. टाळी टाळी, हात वर, हात वर. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बदनापूर नहीं पंढरपूर है. श्रीराम जय राम जय जय राम. वाह वाह वाह. श्रीराम जय राम जय जय राम. वाह नाना. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बस आनंद आहे नाना. आता या वर्षाला निरोप द्यायचा आहे. कुठे एवढा मोठा कार्यक्रम आपला आहे, एवढा कोणी करतंय का? 2 वर्षाचा 2023ला सुरू झाला आणि 24 साली संपणार आहे आपला कार्यक्रम. 2 वर्ष कार्यक्रम करतंय का कोणी? हे आमच्या नानाचं डोकं आहे. एक तर आमचा राम आता महालात जाणार आहे 22 जानेवारीला. 550 वर्षे राम राहुटीत होता, तो आता 22 जानेवारीला दरबारात जाणार. तो एक आनंद. आणि दुसरा, मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा, तोही रामचिंतनानं. नवीन वर्षाचं स्वागत करायचं, तेही भजनानं. हे कुचेचं डोकं आहे, काय साधं डोकं आहे? नाही तर नवीन वर्षाचं स्वागत करतात, फुल होऊन गटारात पडतात. आहे का नाही? 35. इथं तसं नाही कुचे. दुसऱ्या दिवशी काला 1 जानेवारीला
म्हणजे नवीन वर्षाचं स्वागतही भजनानंच, मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा तोही भजनानं. म्हणून संधी सोडू नका. आज पहिला दिवस आहे, बरोबर शिव पार्वती विवाहापर्यंत आपण जाऊ. दररोज उद्या श्रीराम जन्म आहे. संयोजक मंडळी तत्पर आहे, ते काय काळजी, ते कुचे साहेबांना त्यांचे कामं करू द्या. त्यांचा व्याप असतो तो. सर्वांनी गोपीचंदन लावल्यावर जमते का भारताचं? आपल्या ड्युट्या ना आपल्या ड्युट्या केल्याच पाहिजे. ठीक आहे. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. आमची ही सगळी वारकरी मंडळी त्यांना पाठ आहे. म्हणजे रामचंद्र प्रभू शंकराचे भक्त आहे, शंकरजी रामाचे भक्त आहे. पुढचा आहे का, रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, शंकर भगवान सीतेला माता मानतात. झालं काय, सती सीतेच्या रूपात गेली. श्रीरामानं ओळखलं, पण प्रश्न पडला हिला म्हणावं काय. माते म्हणून हाक मारावी, सीतेच्या रूपात आहे. सीते म्हणावं तर जगन्माता सती आहे. अरे ओळखून सुद्धा म्हणता येईना, सीतेही म्हणता येईना आणि मातेही म्हणता येईना. प्रभू हुशार. प्रभू रामचंद्रजीनं सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. बस सतीचं आईस्क्रीम झालं. सतीच्या लक्षात आलं, या बाबाने मला ओळखलं, फक्त डॅडीचं नाव नाही घेतलं. आपलं मम्मी म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघ दिसले. पुन्हा डोळे मिटले, उघडले, रामचंद्र झाडं कवटाळतात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, आता राम लक्ष्मण सीता तिघही नाही. आता भयभीत झालेली सती भगवान शिवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी महादेवाला कळालं, माझी आई होऊन गेली. न सांगता तुम्हा कळ येते अंतर. माझ्या आईच्या रूपात गेली, सीतेच्या रूपात. ही खोटं बोलणार आहे. आल्या आल्या सतीला महादेवजीने विचारलं, हा कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा लिहि ना गुसाई. इथून सुरुवात, परीक्षा वगैरे का नाही घेतली? मग अहो तुम्ही इथून नमस्कार केला, हा मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलंय खोटं बोलते आहे. हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवला नाना तर जगातल्या भक्तीच्या नात्यालाच कलंक लागणार आहे. म्हणून शंकरजी आणि सती दोघही कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावर आल्यानंतर नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे आसन सतीचं, स्वतः महादेवाने उचललं, समोर मांडलं. सामने बैठो, याला म्हणतात कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं, पत्नीत्वाचा त्याग झाला म्हणजे डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. म्हणून म्हणतात सामने बैठो. आणि मग महादेवजीला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं. बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब आवा, नाही कोवस जन्मा जगमाई, प्रभुता पाई जाई मदनाई. आणि शेठजी, पद आणि मद हे शब्द जवळजवळचे. पचा म करण्यासाठी खर्च येत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. आणि त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नाही, पदाचा अहंकार वाईट आहे. जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो शिवाजीराव, तेव्हा त्याचं रूपांतर मदात होतं. म्हणून हे 3 मद यापासून सावध राहायचं आहे. तारुण्याचा, सत्तेचा, संपत्तीचा. हे तिन्ही मद खतरनाक आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. उगच वृक्षाच्या सावलीचा दृष्टांत दिला का? अरे सकाळी झाडाची सावली पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याच्या खाली,
5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. तसे तारुण्यात 5-50 गडी राबवतात ते म्हातारपणात त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास. म्हणून संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. एक माऊलीची ओवी सांगतो. या लागी शरीर सांडवा कीजे, सकळे गुणांचे लोण उतरीजे. संपत्ती सांडीजे नाही म्हटलं, संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करोणी. म्हणजे संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. तसं तारुण्याचा मद. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुसी धुळी जायचा. तारुण्य वाईट नाही, तारुण्याचा मद वाईट आहे. चालता चालता म्हाताऱ्याला ढकलून पाडण्याकरता तारुण्य नसावं. घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. तेव्हा तारुण्याला सौंदर्य. तारुण्याचा मद, संपत्तीचा मद, तसा सत्तेचा मद. अरे सत्ता आज आहे उद्या नाही. सत्ता गेल्यावर तुमच्या मागं पुढं जे टोळकं फिरत होतं ते जवळ येत नाही. सावध राहा. गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी येत होतं ना 5-25चं, आता नाही, ते गेलं गेलं. त्याला गावरान भाषेत नाना, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरझार. तूप गेलं, अंधेरे में छाया साथ नहीं देती. अंधार म्हणजे सत्ता जाणे, प्रकाश म्हणजे सत्तेत येणे. तुम्हाला मजा पाहिजे असेल तर तुम्ही प्रकाशात उभं राहा. तुमची सावली सुद्धा तुम्हाला सोडून जात नाही. कधी? प्रकाशात. मजा पाहायची का? अंधारात जा. न विचारता गेली सावली. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून नाही कोवस जन्मा जगमाही, प्रभुता पायी जाई मदनाही. राजा दक्षाला अभिमान झाला. एक दिवसची घटना. ब्रह्मसभेमध्ये सगळे बसलेले होते. 33 करोड देवता, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव आणि दक्ष राजे प्रजापती पद प्राप्त झालेले ब्रह्मसभेत आले. नियम होता नाना, प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं स्वागताला. त्या पदाचा मान आहे तो, पदाला मान असतो. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या महाराष्ट्रात विधानसभा साध व्यक्तिमत्व, नेहरू सदरा, धोतर, जॅकेट, टोपी आणि चष्मा. मला वाटतं आलं लक्षात तुमचं. हरिभाऊजी बागडे नाना बसून असायचे. आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग केलेला असला तरी उभं राहूनच बोलायचा. अरे पद आहे ते. विनंती करावी लागत होती आमच्या फडणवीस साहेबाला, प्लीज 2 मिनिट. नाही नाही, बाकीच्यांचं ऐकायचं, बसा. सर्वांचं ऐकायचं, मला बसा खाली. धोतरवाले बागडे नाना आमच्या शर्टिंगवाल्या भाऊला म्हणा बसा खाली. अरे पद आहे ते, पद आहे. जशी आपलं हे ब्रह्मसभा चालू आहे, ते विधानसभेत सांगितले. लोकसभेमध्ये अरे काय मान आहे त्या पदाचा. जेव्हा निवड होत असते लोकसभा अध्यक्षाची, तेव्हा त्या गेट पासून त्याच्या आसनापर्यंत पोचवायला 2 असतात. तो मान आहे. कोण 2? एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. ते झाले होते ना बालयोगी. कुठे बालयोगी. आणि ते लोकसभा अध्यक्ष झाले. आपण टीव्हीला पाहत होतो. एका भागाने सोनिया गांधी हात जोडून चालत होत्या, एका भागाने अटल बिहारी वाजपेयीजी, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष. त्यांच्या आसनापर्यंत जायचं, नमस्कार करून त्यांना बसल्यावर त्यांनी आपल्या आसनावर जाऊन बसायचं. एवढं महत्व त्या पदाला आहे. लोकसभा, विधानसभा, आपली चालू आहे ब्रह्मसभा. आणि हे दक्ष राजे झाले प्रजापती. आता तुमच्या लक्षात आलं. बरोबर करतो, सगळे वेळेत उरकतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. कुठे नाही
नेम होता सर्वांनी उभं राहायचं. सर्व उभे राहिले, पण तिघं बसून होते, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव. म्हणजे मानाला हपापलेलं असतं ना, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले, इकडे पाहत नाही कोण बसलं. तसं लक्ष दक्ष राजाचं या तिघाकडे गेलं. पहिलं लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. राग आला नाही का, बाप आहे माझा, ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, जाऊ द्या, नाही उठला बाप मुलाच्या सन्मानाला. शेजारी लक्ष गेलं तर विष्णुदेव, त्याचाही राग नाही आला का, हा तर माझ्या बापाचा बाप आहे, आजोबा लागतोय, नाही उठणार नातवासाठी. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेव, त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही ना, नात्याच्या संबंधाने पाहिलं. जावाई आहे माझा, सासरा लागतो याचा, मुलगी दिली याला मी, याला काय तकलीफ होती उभं राहायला. बरं का कुठे यांचे बोलायला सुरुवात केली कुठून, मरकट लोचन. ऑफिसमध्ये जावयाला सासरा जर या भाषेत बोलत, गाये गणपती गजवदन, पहिलं वंदन गणपती, मग सरस्वतीला वंदन आहे, सीतारामाला वंदन आहे, शिव पार्वतीला वंदन आहे. तुलसीदासजींना वाटलं नाना प्रत्येकाला वंदन करीत बसल्यापेक्षा 2:45 वाजलेले आहे, त्याच्यामुळे सिया राममय सब जग जाणी करऊ प्रणाम. असं आत्ता जमलं, आता कोणी नसलं तरी चालेल. जमते का खुर्ची बोलू, बसा मागे. वाह शिवाजीराव, जमलं. आता पायावर आपला सप्ताह कसा भरीव वाटते. सिया राममय सब जग जाणी करू प्रणाम जोरी जुग पाणी. बिनु सतसंगन हरी कथा, प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यात निवास करणारे संत भारद्वाजी आहे. भारद्वाज मुनी बसही प्रयागा. माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक महात्मे एकत्रित येतात, त्याला माघमेळा म्हणतात. साधूची संताची चर्चा, ज्ञानाचं आदान प्रदान, सतसंगन. पूर्णाहुतीच्या दिवशी सर्व संत भारद्वाजीला भेटून निघून जातात. याही वर्षीचा माघमेळा, सगळ्या संतांचं एकत्रीकरण, पूर्णाहुतीचा दिवस आणि सर्व महात्मे भारद्वाजीला भेटू निघाले. एक महात्मे शेवटी आले. भारद्वाजी आपल्या आसनावरून खाली उतरले, त्यांना आपल्या आसनावर बसवलं, स्वतः भारद्वाजी खाली बसले. ज्यांना आसनावरती बसवलं ते याज्ञवल्क्य आहे, खाली बसतात ते भारद्वाजी. बाबा कितने सालों से यहाँ रहता हूँ, कितने माघ मेले देखे, सत्संग किया, ज्ञान का आदान प्रदान, लेकिन मेरा संशय नहीं गया. आणि संशय प्रत्येकाला आहे. नास्तिकालाही संशय आहे, आस्तिकालाही संशय आहे, देव मानणाऱ्यालाही संशय आहे, न मानणाऱ्यालाही संशय आहे. देव मानतं त्याला विचारा कसं काय, तो म्हणतो मानतोय मी, पण बाप मेल्यापासून 25 वर्ष झाले पूजा चालू आहे, पण अजून काही देव दिसला नाही, वो आहे परंपरा. ते संशयात आहे. नास्तिकाला विचारा, ते म्हणतं मी देव मानत नाही, पण मनात येतं काय, घर चालवायला कुटुंब प्रमुख पाहिजे, एवढं चालतं म्हणजे याचाही कोणी नायक असला पाहिजे. नास्तिकालाही संशय, आस्तिकालाही. नात एक संशय बडमोर, करगत वेद तत्व सब तोरे. उतनी कथा मैं नहीं पूरा संसार जानता है बाबा. एक राम मदेश कुमारा, तीन कचरी बिद संसारा, नारी बिर दुकलय वपारा, भय रोशन रावण मारा. एक दशरथाचा पुत्र राम वनवासात गेला, पत्नी सीता चोरून नेली, रावणानं पुढे रावणाला मारलं, वापस आला, राज्यावर बसला. एवढी कथा मला नाही, जगाला माहिती आहे बाबा, पण माझा एक वेगळा प्रश्न आहे, वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है. नात एक संशय बडमोरे. तुम्हालाच का विचारतो, करगत वेद तत्व सब तोरे. त्यावेळेला याज्ञवल्क्य हसले. भारद्वाज
आपको कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं, मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूं. ऐसे ही संशय कीन भवानी. जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच एकदा प्रश्न पार्वती आईनं महादेवाला विचारला. आणि महादेवानं पार्वती आईला जी कथा सांगितली तसाचा तसा मी संवाद तुम्हाला सांगणार आहे. कहो सो मती अनुहारी अब उमा शंभु संवाद भयउ समय जय हे तुझही सुन मुनी मिटई विषाद. आणि मग कथेला प्रारंभ केला याज्ञवल्क्यजीने. भारद्वाज, एकदा एक बार त्रेताजी गमाई, एक बार त्रेताजी गमाई, एक बार त्रेता जुग माई, एक बार त्रेता जुग माई. शंभु गे कुंभ जरी पाए, शंभु गए कुंभ जरी पाए, शंभु गए कुंभ जरी पाए, शंभु गए कुंभ जरी पाए. एक बार त्रेताज गमाई, एक बार त्रेताज गमाई, एक बार त्रेता गमाई, एक बार त्रेताज गमाई. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. ऋषि अखिलेश्वर जाने, ऋषि अखिलेश्वर जाने, ऋषि अखिलेश्वर जाने, ऋषि अखिलेश्वर जाने. एक बार त्रेताज गमाई, एक बार त्रेताज गमाई. शंभु कुंभ जरी पाए, शंभु कुंभ जरी पाए. एक बार त्रेता जुग माई, एक बार त्रेता जुग माई, त्रेता जुग माई, त्रेता जुग माई. याज्ञवल्क्यजी कथेला प्रारंभ करतात. एक बार त्रेता जुग माही. एकदा त्रेता युगामध्ये शंभू गए कुंभज ऋषी पाही. अगस्ती महाराजांच्याकडे रामकथा ऐकण्यासाठी शंकरजी गेले. एकटे नाही, संग सती जगजननी भवानी, सोबत सती आहे. बरं का शेठजी, शिव आणि सती दोघेही रामायण ऐकायला गेले. तेव्हापासूनची ही पद्धत आहे, कथा दोघांना ऐकायची. आज जर चुकून एकटा महादेव आला असेल तर त्यानं उद्या दुपारी 2 वाजता आपली पार्वती घेऊन येणे. आणि समजा पार्वती परस्परे आज आली